बाईकचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ मिश्रा वय 26 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी कौशिक चौहान, त्याचा भाऊ अजय चौहान, वडील अवधेश चौहान, आई सुनीता देवी चौहान आणि मित्र सुनील सोनवणे या 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तुळींज पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अधिक माहितीनुसार नालासोपारा शेरा सर्कल परिसरात राहणारा तरुण सौरभ आणि त्याचे मित्र विवेक गुप्ता याचा वाढदिवस असल्याने मध्यरात्री केक कापून सेलिब्रेशन करणार होते. सचिन शर्मा, विवेक गुप्ता, सोनू खान, सौरभ मिश्रा हे सर्व मित्र त्यांचा एक मित्र नालासोपारा येथील संतोष भवन परिसरात राहत असलेल्या मित्राला बाईकवरून घेण्यासाठी जात होते. मोचीपाडा परिसरात अजय चौहान वय 20, कौशिक चौहान वय 21 यांना सौरभच्या बुलेटचा धक्का लागला, त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. दोघांनी सौरभला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चौहान याचे आई-वडील, मित्र सुनील सोनवणे त्या ठिकाणी आले. त्यांनी देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. सौरभ बरोबर असलेल्या मित्रांनी ही वादावादी मारहाण मध्यस्थी करत थांबवली. सौरभ त्याचे मित्र दुचाकीवरून निघून गेले. कौशिक चौहान त्याच्या घरातून लोखंडी सळई घेऊन बाहेर आला आणि त्याने सौरभच्या डोक्यात सळईने वार केला. यात गंभीररित्या जखमी झालेला सौरभ रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. डोक्यावर सळईने वार केल्याने गंभीररित्या जखमी झालेला सौरभ याचा आचोळे येथील आयकॉन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.